नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आपण 2025च्या प्रश्नपत्रिकेची प्रिपरेशन करत आहोत. आता सायमल्टेनियस इक्वेशन्स एक एक्झाम्पल येतच आणि क्रॅमर्स रूलचे एक एक्झाम्पल येतच. आता सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये जे काही टाईप्स आहेत त्या टाईप्सनुसार आपण एक एक एक्झाम्पल घेणार आहोत. आणि क्रॅमर्स रूलचं मात्र एक एक्झाम्पल येतच. त्याच्यामुळे हे दोन गणितं जर तुम्ही करून ठेवले व्यवस्थित तर ते मार्क तुमचे हातचे असतात किंवा त्यात तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. आता बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. 2x - 3y = 9 अँड 2x + y = 13. आता तुम्हाला हे जे दोन्ही इक्वेशन्स दिलेले असतात त्यांना ते आधी ax + by = c या जनरल फॉर्ममध्ये पाहिजे. ते नसतील तर जनरल फॉर्ममध्ये करून घ्यायचे. आता इथे हे दिलेले आहेतच, मग त्याला नंबर देऊन घ्या आधी. 2x - 3y = 9 इक्वेशन फर्स्ट अँड 2x + y = 13 इक्वेशन सेकंड. आता या दोन इक्वेशन्समध्ये कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत ते ऑब्झर्वेशन करायचे. आता इथं एक्सचे कोएफिशियंट सेम आहेत, मग त्यांचे जे साईन्स आहेत त्या साईनचं ऑब्झर्वेशन करा. इथं दोघांनाही प्लस साईन आहे म्हणजे दोघांनाही सेम साईन आहे. जर सेम साईन असेल तर त्यांचे सबट्रॅक्शन करायची आहे. मग इथे आपण सेकंडमधनं फर्स्ट सबट्रॅक्ट करणार आहोत. तर इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट, किंवा तुम्ही असे लिहू शकता इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन सेकंड आधी आपल्याला लिहावं लागेल. 2x + y = 13. 2x - 3y = 9. जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस खाली जे इक्वेशन लिहिलेलं आहे, जे इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करतो आहे त्याचं सगळ्या टर्मचे साईन चेंज करायची. इथं प्लस आहे हे मायनस होणार, इथं मायनस हे प्लस, हे प्लस हे मायनस. 2x - 2x = 0. इथं दोघांनाही सेम साईन आहे. सेम साईन असेल तर त्यांचं ॲडिशन करायचे. y + 3y = 4y आणि साईन जे आहे तेच = 13 - 9. 13 - 9 is 4. Then y = 4 as it is. This 4 ट्रान्सफर ऑन राईट साईड. राईट साईडला तर ट्रान्सफर करा, तो इथे डिवाइड होणार आहे. 4 × 1 = 4. y = 1. Place the value y = 1 in इक्वेशन फर्स्ट. yची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवायची आहे. इक्वेशन फर्स्ट 2x - 3y = 9. 2x ॲज इट इज आहे तसाच. 3y मीन्स 3 × y, सो 3 × the value of y is 1. Put the value of y. 3 × 1 = 9. 2x - 3 = 9. 2x as it is, 9 as it is, -3 transfer on right side, it become plus, so +3. 2x = 9 + 3 is 12. x = 12/2. 2 × 1 = 2, 2 × 6 = 12. So x = 6. Solution of given equation. x y = x is 6 and y is 1.
अशा प्रकारे हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ज्या प्रकारचे सायमल्टेनियस इक्वेशन येऊ शकतात ते आपण आत्ता त्याचं रिव्हिजन म्हणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गणित तेच असतं, गणित कधीच बदलत नाही, फक्त त्याचे नंबर काय नंबर म्हणजे हे कोएफिशियंट आणि जे व्हेरिएबल्स आहेत तेच फक्त चेंज होतात. सेकंड एक्झाम्पल, 5m - 3n इज इक्वल टू 19 अँड m - 6n इज इक्वल टू -7. आता इथे सुद्धा हे जनरल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. पहिल्यांदा नंबर देऊन घ्या. पहिल्यांदा 5m - 3n इज इक्वल टू 9 इक्वेशन 1 अँड m - 6n इज इक्वल टू -7 इक्वेशन 2. आता इथं ऑब्झर्व द कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल्स. इथे व्हेरिएबलचे जे कोएफिशियंट आहेत ते ऑब्झर्व करायचे आहेत की कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत. इथे कोणाचे सेम नाही. इथं एमचा इथे 5 आहे, इथं 1 आहे. इथं एनचं कोएफिशियंट 3 आहे, इथं 6 आहे. म्हणजे आता इथं आपल्याला 5 आणायचा असेल तर इक्वेशन सेकंडला आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर याला 5ने मल्टिप्लाय केलं तर इथं 5 येणार आहे. म्हणजे इक्वेशन सेकंड multiply by 5. So 5 multiply by m is 5m minus 6 multiply by 5 is minus 30n minus 7 multiply by 5 is minus 35. 7 5 is 35 and multiplication of different sign is negative. So is equation third. Equation third become from second. So observe the equation first and third only. आता इथं एमचे कोएफिशियंट सेम झालेले आहेत आणि त्यांना साईन आहे सेम. जर सेम साईन असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन करायचे आहे. इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन थर्ड. Third equation first, 5m minus 3n is equal to 19. 5m minus 30n is equal to minus 35. सबट्रॅक्शन करतोय त्याच्यामुळे इथं सगळ्या टर्म्सचे साईन चेंज होणार आहे. इथं प्लस आहे, हे मायनस होणार, हे मायनस प्लस मायनस प्लस. 5m minus 5m is 0. मायनस 3n आणि प्लस 30n आहे. इथं डिफरंट साईन आहेत. डिफरंट साईन्स असतील तर त्यांची सबट्रॅक्शन करायची. 30 minus 3 is 27. 27n व्हेरिएबल ॲज इट इज. बिग इथं आता 30 इज अ बिग नंबर. इट हॅज साईन पॉझिटिव्ह, सो इज पॉझिटिव्ह. 27 इज इक्वल टू. आता 19 आणि 35ला सेम साईन आहे. जर साईन सेम असेल तर त्यांचं ॲडिशन करा. 9 + 5 इज 14. 3 4 5 इज इक्वल टू 54. सो n इज इक्वल टू 54 अपॉन 27. इथे आपण डिवाइड केलं तर n इज इक्वल टू 2. इथे तुम्ही भाग देऊ शकता आणि भाग दिलेला तिथं दाखवला तर तुम्ही उदाहरण स्वतः केलं आहे हे सहज लक्षात येतं. म्हणून इथं तुम्ही प्रत्यक्षात इथं डिव्हिजन करा आणि n इज इक्वल टू 2. आता nची व्हॅल्यू आपल्याला ही जे आपण इक्वेशन 1 आणि सेकंड नंबर दिलेले आहेत त्याच्या एका इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करायची आहे. सो प्लेस द व्हॅल्यू n is equal to 2 in equation first.
इक्वेशन फर्स्ट 5m minus 3n is equal to 19. 5m minus 3n is equal to 19. Put the value of n is equal to 2. So 5m as it is minus 3 into 2 is equal to 19. 5m minus 6 is equal to 19. 5m as it is 19 as it is minus 6 transfer on right side, so it become plus 6. So 5m is equal to 19 plus 6 is 25. m is equal to 25 upon 5. 5 5 is 25. So m is equal to 5. Solution of given equation here is the m and n. Use the given variables. Here variables are m and n, so write the m and n is equal to m is 5 and n is 2. अशा प्रकारे हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. आता पुढचं सायमल्टेनियस इक्वेशन आपण घेणार आहोत. थर्ड एक्झाम्पल 49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. आता हे सुद्धा इक्वेशन्स आपल्या जनरल फॉर्ममध्ये दिलेले आहेत. आता त्यांना आपण नंबर देऊन घेऊया. 49x minus 57y is equal to 172, equation 1. Then 57x minus 49y is equal to 252, equation 2. आता ह्या इक्वेशनचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथं क्रॉस कोएफिशियंट आहेत बघा. इथं एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये वायला आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये एक्सला आहे. म्हणजे इथं क्रॉस कोएफिशियंट आहे. जर असं एक्झाम्पल असेल तर याची जी सॉल्व करण्याची प्रोसेस आहे ती एकदम इझी आहे. या दोन्ही इक्वेशनचं पहिल्यांदा ॲडिशन करा, नंतर तुम्हाला इक्वेशन थर्ड मिळेल. नंतर दोन्ही इक्वेशनचे सबट्रॅक्शन करा, इक्वेशन 4 मिळेल. आणि थर्ड आणि 4 जे मिळालेले आहे त्याचं पुन्हा ॲडिशन करा. अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्यांदा ॲडिशन, नंतर सबट्रॅक्शन आणि परत ॲडिशन. आता इथं आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचे ॲडिशन करूया. इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट जे आहे ते 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. (49 plus 57 is 106 मायनस. आता इथं दोघांची साईन सेम आहे म्हणून यांचे ॲडिशन करावं लागेल. इथे सुद्धा 106y इज इक्वल टू 2 + 2 4, 7 + 5 is 12 and here is a 424. आता 106 दोन्ही ठिकाणी आहेत, आपल्याला 106ने डिवाइड करावं लागेल. 424 सुद्धा 106ने डिवाइड करता येत आहे. म्हणजे इथं this equation divide by 106. आता 106ला 106ने
डिवाइड केलं एक्स, 106ला 106ने डिवाइड केलं, हे दोन्ही कॅन्सल होणार आहेत, मायनस वाय इज इक्वल टू 424 डिवाइड बाय 106 इज इक्वल टू 4, कारण 4 1 जा 4 अँड 6 4 जा 24, म्हणजे तुम्ही जर 106ला 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 6 जा 24 carried on 2, 4 multiplied by 0 is 0 plus 2 is 2 and 4 multiplied by 1 is 4, 424. So here is the x minus y is equal to 4, equation third. Then subtraction. आता इथं हा बिग नंबर आहे म्हणून आपण सेकंडमधनं फर्स्ट सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. First write down the equation second. So 57x minus 49y is equal to 252. Then equation first, 49x minus 57y is equal to 172. Change the sign of every term. Each term is, here is a plus, it becomes minus, here is the minus, it becomes plus, it minus. 57 minus 49 is 8, 8x, here is the sign different, so 57 minus 49 is 8y and 57 is big number, so it has positive sign, so answer is positive. So 8x plus 8y is equal to 2 minus 2 is 0, 15 minus 7 is 8, here is the 0. So 8x plus 8y is equal to 80. This equation divided by 8. Divided by 8 is x plus y is equal to 80 divided by 8 is 10. Equation fourth. Now here equation third is x minus y is equal to 4 and x plus y is equal to 10. Here is the sign in sequence, here is the addition. Coefficient are same, sign is different, so equation third plus equation 4 plus equation third is x minus y is equal to 4 and fourth is x plus y is equal to 10. Here is the same sign, x plus x is 2x, minus y plus y is 0, 4 plus 10 is 14. So 2x is equal to 14, x is equal to 14 divided by 2, 2 1s are 2, 2 7s are 14, so x is equal to 7. Put the value of x in third or fourth. We put the value in fourth. So x place the value x is equal to 7 in equation fourth. X plus y is equal to 10.
So put the value of x is 7. 7 plus y is equal to 10. Y as it is, 10 as it is. This 7 transfer on right side, it becomes negative. So 10 minus 7, y is equal to 3. Solution of given equation x y is equal to x is equal to 7 and y is equal to 3. अशा प्रकारे हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की अशाच प्रकारचं तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं असतं आणि फक्त एक्स प्लस वाय म्हणजे आपण जी इथं आता व्हॅल्यू काढली बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 फक्त एवढीच व्हॅल्यू काढायची असते. किंवा एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढा म्हणजे ते एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 म्हणजे एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करायचं असतं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत. तुम्हाला या प्रकारे सुद्धा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करामध्ये प्रश्न येऊ शकतो की एक रेक्टँगल दिलेला असतो, त्याचे साईड्स दिलेले असतात आणि त्याच्यावरून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करून आपल्याला ते सॉल्व करायचं असतं. फक्त इथं सुद्धा एक्झाम्पल कधीच बदलत नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त त्याचे नंबर्स जे असतात ते बदलतात. तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करण्याचं कसं सॉल्व करायचं हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल आलं तसंच सॉल्व करता येतं. आता बघूया आपण हे काय एक्झाम्पल आहे. युझिंग इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फॉलोइंग फिगर फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ धिस रेक्टँगल इन सेंटीमीटर. आता इथं आपल्याला ह्या रेक्टँगलच्या साईड्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला ह्या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ काढायची आहे. आता एक प्रॉपर्टी आपल्याला रेक्टँगलची माहिती आहे की अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल्स आर इक्वल ऑर सेम म्हणजे अपोजिट साईड्स आर सेम आहेत. याच्यावरनं आपल्याला ह्या प्रॉपर्टीवरनं आपल्याला इथं दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करता येतात. बघूया आता हे कसं सॉल्व करायचं. आणि प्रॉपर्टी लिहून घेऊया आपण. अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर equal. So opposite sides are 5m plus n is equal to 2m plus 3n plus 5. 2m plus 3n plus 5. आता हे जे व्हेरिएबल्स आहेत हे सगळे आपण एका साईडला घेऊया म्हणजे हे राईट साईडला आहे ते हे लेफ्ट साईडला घेऊया आणि फक्त नंबर्स आपण इथं ठेवूया म्हणजे जनरल फॉर्ममध्ये आपल्याला इथं इक्वेशन तयार करायचं आहे. 5m प्लस n 2m अँड 3n आर पॉझिटिव्ह त्यांना आपण लेफ्ट साईडला घेतलं तर निगेटिव्ह होणार आहे. मायनस 2m मायनस 3n इज इक्वल टू 5. 5m minus 2m is 3m plus n minus 3n. इथं अपोजिट साईन्स आहेत म्हणजे त्याचं सबट्रॅक्शन करावं लागेल. इथं कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे आपण 1 पकडतो तर 3 minus 1 is 2 म्हणजे 3n minus 1 is minus 2 minus 2n is equal to 5. 3n minus 2n is equal to 5. This is the simultaneous equation and this equation give the number 1. Now use the breadth m plus n minus 3 and 3m minus 2n plus 7. These are the opposite side. So m plus n minus 3 is equal to 3m minus 2n plus 7. Here also these variables on left side and numbers on right side convert into
general form. So m plus n, 3m is positive, so it becomes negative, minus 3m minus 2n is plus 2n is equal to 7 as it is, and minus 3 transfer on right side, it becomes positive. M minus 3m is minus 2m. N plus 2n. Here is the sign equal, so add this number. 2n plus n is 3n is equal to 7 plus 3 is 10. This is the simultaneous equation. Minus 2m plus 3n is equal to 10. Equation second. Now observe the equation first and second. Here is the 3m, here is the minus 2m, here is the minus 2n, here is the 3n. इथं opposite क्रॉस, इथं जर तुम्ही निरीक्षण केलं, याचं ऑब्झर्वेशन केलं, तर इथं क्रॉस कोएफिशियंट आहेत. त्या पद्धतीने पण तुम्ही सॉल्व करू शकता, किंवा इथं आपण मायनस 2n आणि प्लस 3n आहे, याला जर आपण मायनस 2ला 3ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर 6 होणार आहे, आणि 3ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर 6 होणार आहे. म्हणजे इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 3 and equation second multiply by 2. First equation first multiply by 3. Coefficient of n, then coefficient of n becomes same, म्हणजे n चे कोएफिशियंट इथं सेम होणार आहे. आता आपण 1ला इक्वेशन फर्स्टला आपण 3ने मल्टिप्लाय करतोय. 3 multiplied by 3 is 9m. Three multiplied by 3 is 9m minus 3 multiplied by 6n is equal to 5 multiplied by 3 is 15. Equation third. 3 multiplied by 3 is 9m. चेक करून घेऊया आपण एकदा. 2 multiplied by 3 is 6n and 5 multiplied by 3 is 15. Then equation second multiply by 2. 2 multiplied by 2 is 4, minus 4m plus 3 multiplied by 2 is 6n is equal to 10 multiplied by 2 is 20. Equation 4. आता n चे कोएफिशियंट इथं सेम झालेले आहेत आणि साइन डिफरंट आहे, म्हणजे आपण डिफरंट साइन असेल तर त्या सायमल्टेनियस इक्वेशनचे ॲडिशन करायची, म्हणजे इक्वेशन थर्ड आणि फोर्थचं आपण ॲडिशन करणार आहोत. इक्वेशन थर्ड प्लस इक्वेशन 4. Third is 9m minus 6n is equal to 15, and equation 4 is minus 4m plus 6n is equal to 20. 9 minus 4 is 5m minus 6n plus 6n is 0. 20 plus 15 is equal to 35. m is equal to 35 divided by 5. 5 1 जा 5, 5 7 जा 35. So m is equal to 7. Then place the value of m. Place the value
of m is equal to 7 in equation first. फर्स्ट किंवा सेकंडमध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता. इक्वेशन फर्स्ट इज 3m minus 2n is equal to 5. m is equal to 7. So 3 multiplied by 7 minus 2n is equal to 5. 21 minus 2n is equal to 5. Minus 2n is equal to 5 minus 21. मायनस 2n. आता 5मधनं 21 जात नाहीत, सबट्रॅक्ट होत नाहीत, म्हणून 21मधनं 5 सबट्रॅक्ट केले तर 16 आणि निगेटिव्ह साईन. n इज इक्वल टू मायनस 16 अपॉन मायनस 2. n इज इक्वल टू 8. सेम साईन असेल त्यांचं डिव्हिजन हे आन्सर हे पॉझिटिव्ह येतं. आता आपल्याला एमची व्हॅल्यू मिळाली आहे 7, एनची व्हॅल्यू मिळाली आहे 8. आता आपल्याला लेंथ काढायची आहे. मग इथं हे जे आपल्याला रेक्टँगल दिलेलं आहे त्याची हे दोन्ही साईड सेम आहेत. आपण कुठली पण एक घ्यायची, सोपी आपल्याला जी इझी आहे ती घ्यायची. म्हणजे 5m + n. Length of rectangle is equal to 5m plus n is equal to 5 multiplied by m is equal to 7. So put the value of m plus n is 8. Multiplication is 35 plus 8 is equal to 43 centimeter. Length of rectangle is equal to 43 centimeter. Then find out the breadth. Here is the easy m plus n minus 3. Breadth of rectangle is equal to m plus n minus 3. m is equal to 7 and n is equal to 8. So 7 plus 8 minus 3. 7 plus 8 is 15 minus 3 is equal to 12 semi. So breadth of rectangle is equal to 12 semi. अशा प्रकारे तुम्हाला या प्रकारचं एक एक्झाम्पल येऊ शकतं. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करामध्ये तुम्हाला 4-5 प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जातात. कुठल्या पण एका प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला निश्चित विचारलं जातंच. आता याच्यामध्ये अजून एक टाईप आपला राहिलेला आहे, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे की सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग ग्राफ मेथडने आपल्याला सॉल्व करायचं असतं. आणि एक क्रॅमर्स रूलचं एक्झाम्पल मात्र येतंच, ते आता आपण सॉल्व करणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड. क्रॅमर्स मेथडचं एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला येतंच, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. 4x + 3y - 4 = 0. 6x = 8 - 5y. आता हे जे तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहेत हे जनरल फॉर्ममध्ये नाही आहेत, ते जनरल फॉर्ममध्ये आपल्याला आणून घ्यायचे आहेत. आता इथं हा -4 आहे, हा आपल्याला राईट साईडला ट्रान्सफर करावा लागेल.
So 4x plus 3y is equal to -4 becomes +4. This is the equation first. तुम्ही नंबर द्या किंवा नका देऊ, काही इथं प्रॉब्लेम येत नाही, आपल्याला नंबरनुसार सॉल्व करायचंच नाही आहे. आता इथं 6x हा -5y लेफ्ट साईडला घ्यावा लागेल. सो 6x मायनस जो आहे तो प्लस होणार आहे, +5y इज इक्वल टू 8. याप्रमाणे जनरल फॉर्ममध्ये सायमल्टेनियस इक्वेशन आणायचे आहेत. आणि क्रॅमर्स रूलने आपण जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा आपल्याला dx आणि dy किमती काढायच्या असतात. तर त्यासाठी तुम्ही हे नंबर जर लक्षात ठेवले, d is equal to 12, dx is equal to 32 and dy is equal to 13. हे नंबर पाठ करून ठेवा. तुमचं क्रॅमर्स रूलचे जे एक्झाम्पल आहे ते कधीच चुकणार नाही. d for 12, dx for 32 and dy is 13. आता हे नंबर नेमके काय आहेत, तर इथं जे कॉलम आहेत, हे जे कोएफिशियंट आहेत, ह्यांना आपण नंबर देणार आहोत. तर हा पहिल्या व्हेरिएबलचं जे कोएफिशियंट आहे त्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 आणि 3. म्हणजे हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम आणि हा थर्ड कॉलम. आता पहिल्यांदा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे d. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 लाईन्स या ठिकाणी काढायच्याच आहेत. बरेचसे विद्यार्थी बोर्डाच्या पेपरमध्ये हे काढत नाहीत आणि म्हणून त्यांचे मार्क एक्झाम्पल पूर्ण बरोबर असतं, परंतु हा सिम्बॉल आहे, डिटर्मिनंटचा हा सिम्बॉल आहे. जर तुम्ही हा काढला नाही तर मार्क मिळत नाहीत. म्हणून हे तुम्ही या ठिकाणी ह्या 2 लाईन्स काढूनच त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आता d is equal to 12 मीन्स कॉलम नंबर 1 अँड सेकंड. आता 1 बघा काय, फर्स्ट अँड सेकंड. इथे काय आहे, 4 6 आहे, तर त्याप्रमाणे एकाखाली एक लिहा, 4 6. आणि सेकंड काय आहे, 3 5. बस एवढंच, म्हणजे तुमचं कधीच चुकणार नाही. आता हे तुम्हाला कसं सोडवायचं ते माहिती आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 3 मायनस 5 × 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची सबट्रॅक्शन. इथे किती येणार आहे, 12 मायनस 30. सॉरी, इथं 3 आहे, इथं 5 आहे. हिअर इज अ मिस्टेक बाय मी. 4 6 अँड 3 5. पहिल्यांदा जे आहे त्याप्रमाणे लिहायचं, नाहीतर आन्सर चुकतं. इथं 3 वरती आहे म्हणून 3 वरतीच लिहिलं आहे. 3 5 याप्रमाणेच लिहायचं आहे. आता इथं 4 × 5 येणार आहे अँड 3 × 6. इथे किती येणार आता, 20. 5 4 = 20 अँड 6 3 = 18 इज इक्वल टू 2. मीन्स d is equal to 2. Then find out the value of dx. dx is equal to 32 means 3 and 2. Column number 3 4 8 and 2 means 3 5. Four multiplied by 5 minus 3 multiplied by 8. 4 multiplied by 5, 3 multiplied by 8 and subtraction here. So 20 minus 24. आता 20 मधून 24 सबट्रॅक्ट होत नाही म्हणून 24 मधून आपण 20 केले 4 and big number is
24, so -4. Answer is equal to -4. dx is equal to -4. Then find the value of dy. dy means 1 and 3. 13 means column number 1 and column number 3. 1 is the 4, 6. Then 3, 4, 8. 4 multiplied by 8 minus 4 multiplied by 6. 8 4s are 32 minus 6 4s are 24. 32 minus 24 is equal to 8. So dy is equal to 8. By Cramer's method, x is equal to dx upon d is equal to dx is -4 and d is 2. So -4 upon 2. 2 1s are 2, 2 2s are 4. So x is equal to -2. Then y is equal to dy upon d. dy is 8 and d is 2. So y is equal to 4. Solution of given equation xy is equal to -2 and 4. या प्रकारे हे क्रॅमर्स रूलचं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल कधीच बदलत नाही, फक्त त्याचे नंबर्स बदलतात. तुम्ही ते सॉल्व करण्याची मेथड जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचं उदाहरण कधी चुकणार नाही. फक्त आता इथं dx dy ऐवजी तुम्हाला इथं समजा m दिलेला असेल, m आणि n, तर तुम्ही इथं dm dn एवढाच फक्त चेंज करायचा आहे आणि x yच्या ऐवजी m आणि n येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही ही मेथड लक्षात ठेवली आणि एक एक्झाम्पल क्रॅमर्स रूलचं येतंच, त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा की जेणेकरून त्यांनासुद्धा गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकतील. थँक्यू.